गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आजपासून मी तुमच्यासोबत माझं डेली जे ब्लाऊज रिलेटेड जे काम असतं ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. इथे मी अस्तर आधीच कट करून ठेवलं होतं. मेन फॅब्रिक कट करून घेतलं आहे आणि आता हे ब्लाऊज मी स्टिच करून घेणार आहे. मी नेहमी आधी अस्तर कट करून ठेवते आणि जेव्हा मला ब्लाऊज शिवायचा आहे तेव्हा मेन फॅब्रिक कट करते. इथे मी मागचा आणि पुढचा भाग आधी तयार करून घेणार आहे. हा ब्लाऊज कटोरी असल्यामुळे जास्त वेळ याला शिवायला लागलेला नाही आहे, पण दुपारी मी फक्त याचा मागचा आणि पुढचा भाग तयार करून घेतलेला आहे आणि याला बाहीला खूपच जॉईंट असल्यामुळे हा रात्री मी निवांत स्टिच केलेला आहे. त्यानंतर दुपारी इथे मी हे ब्लाऊज आरीवर्कसाठी घेतलेलं होतं. आदल्या दिवशी याची जरीच्या लाईन मी आधीच करून घेतल्या होत्या आणि 5 वाजेपर्यंत माझं एवढं आरीवर्क कंप्लीट झालेलं आहे आणि दुपारी या पद्धतीने हा ब्लाऊज माझा मागचा आणि पुढचा भाग तयार झालेला आहे. रात्री उशिरा हा पूर्ण ब्लाऊज मी स्टिच करून ठेवलेला आहे. याला फक्त आता हुक आणि हातशिलाई करायची बाकी आहे.